जर या नागवेलीच्या पानामध्ये इतकी शक्ती आहे की त्यांना आवाहन केल्यानंतर ते येऊ शकतात. मग असं हे बहुगुणकारी नागवेलीचं पान आपल्या घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे पहा. म्हणजे त्याच्यामध्ये हे सावलीत पण वाढतं. त्याला थोडंसं ऊन लागतं. कुंडीमध्ये थोडीशी माती आणि आणि थोडीशी वाळू जर त्याच्यामध्ये घातली तर पाणी झिरपून जातं. त्याला पाण्याची आवश्यकता असते, पण खूप साऱ्या पाण्याची आवश्यकता नसते. असं हे कुंडीमध्ये लावलेलं नागवेलीच्या पानाचं रोप कुठेही बहरतं आणि ते उंच चढत जाणार आहे. म्हणजे वेल जेव्हा वरती जाते त्यावेळेस आपल्या प्रगतीचा आलेख हा उंचावतो. म्हणूनच आपल्याला हे तुळशीच्या रोपाबरोबरच नागवेलीच्या पानाचं रोप आपल्या घरामध्ये लावणं हे जास्त चांगलं आहे. कारण आपण सुद्धा जर नुसतंच पान खाल्लं, त्याच्यामध्ये सुद्धा कात सुपारी काही न घालता, तर घशामध्ये जी खवखव होते किंवा खोकला जो येतो, दीर्घकाळ टिकणारा खोकला असतो, तो नुसतं पान खाल्ल्याने सुद्धा पूर्ण बरा होतो. त्याचबरोबर या पानामुळे कॅल्शियम जास्त प्रमाणात मिळतं. म्हणूनच आपल्याकडे घरापूर्वी परंपरा होती पहा, घरामध्ये पानाचा डबा ठेवायचे. त्याच्यामध्ये वेलदोडे, लवंग, अ, खोबऱ्याचा चुरा आणि कात, अ, अशा प्रकारचा तो पानाचा डबा ठेवलेला असायचा. आणि तो सन्मान होता, की आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचा केलेला तो सन्मान होता, की त्यांना आपण पान ऑफर करतो. जसं देवांना आपण विडा देतो आणि त्या विड्यावर जेव्हा पानाचा विडा ठेवतो ना, आवाहन करतो, तसंच आपण आपल्याकडे आलेल्या गेस्टला जेव्हा पान ऑफर करतो त्यावेळेस त्यांचा तो सन्मान केल्यासारखा होतो. म्हणजे हा अतिउच्च प्रमाणाचा सन्मान समजला जातो. मग अशा या नागवेलीच्या पानामध्ये की लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे पहा. कलश सजवताना आपल्याला विड्याची पानं लागतात आणि अ, पचनासाठी सुद्धा हा विडा अतिशय चांगला असतो. आणि ज्या ज्या वेळेस ही पानं घरामध्ये असतात तेव्हा काहीतरी सण समारंभ असल्यासारखं वाटतं आणि घरामध्ये सुद्धा आपण नागवेलीच्या पानाचं तोरण लावू शकतो.